काय अजून सुटले नाही गाडी. Train number 11013 Lokmanya Tilak Terminus, Coimbatore. मागून यायचं की पुढे जाऊन जायचं, पुढे सगळं एकांच्या येतं बायकांनी येत नाही, मागे यायचं ना. पण पुढच्या वर्षी इथे एवढं नाचायचं आहे की तुम्ही जेवढ्या नाचाल तेवढ्या नाचा. हा बरं, एवढं आपल्याला आज अष्टतीर्थ करायचे. अष्टतीर्थ कुठली कुठली करायची आहे ती मला सांगतो. गाणगापूरला आल्यानंतर विश्रांती कट्ट्यावर 5 मिनिटं 10 मिनिटं बसावंच लागतं. कारण महाराजांचा नियम आहे की इथं संगमावरून येताना आणि संगमावर जाताना इथे 5-10 मिनिटं बसल्याशिवाय ते कधीच जात नव्हते. तर आता आपल्या समोर दीपक ढापले महाराज आज नाही, मग काय फायदा बोलतो. जो रे बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्रि मुनीचे घरी सत्वरूपाले त्रिभुवनी ब्रह्मदवरियला दूरी बाळा जो जो रे
सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे प्रसन्न होनी आधार पुत्रत्वा पाहुनी हर्ष झालासी त्रिभुवनी राहे ऋषीचे सदनी बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे जो 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 रे पावला प्रसाद आता उठाने जावे आता उठाने जावे पावला प्रसाद आता उठाने जावे स्वामी सुखे पहुडावे आपल्याला श्रम होती बहुत स्वभावे बहुत स्वभावे पावला प्रसाद आता उठानी जावे स्वामी सुखे पहुडावे आपल्याला श्रम होती बहुत स्वभावे बहुत स्वभावे. त्यांनी आपल्याला महाराजांच्या बद्दल भरपूर काही सांगून गेलेले. आपल्याला आता अष्टतीर्थ करायचे, बऱ्याच लोकांना अष्टतीर्थ करायचे. अष्टतीर्थामध्ये संगमावर गेल्यावर पहिला तीर्थ कुठला? नरसिंह नरसिंह तीर्थ. दुसरा कुठला? षटकुळ. षटकुळ याचा अर्थ दोन नद्या भीमा आणि अमरजा संगम ज्यावेळी होतं त्याला षटकुळ म्हणतात. तेव्हा भीमा अमरजा संगम आता एकत्र झालेला आहे, तेव्हा तिथे एक डुबकी मारायची आणि तिथून आपण बाहेर पडायचा. औदुंबराला आज प्रदक्षिणा घालायची नाही. उद्या आपण आराम के साथ प्रदक्षिणा करू. महाराजांची जी तपोभूमी आहे, ही जी संगमाची भूमी आहे त्याला तपोभूमी म्हणतात. आणि महाराज ज्यावेळी देवळामध्ये येतात आणि कर्म करत राहतात ती कर्मभूमी म्हणतात. आणि शेवटला जेव्हा आपण जातो कलेश्वरला, ती मोक्षभूमी आहे. अशा तीन भूमी एकाच ठिकाणी गाणगापूरला आपण पुण्य करू शकतो. जे काय आपल्या वेड्याकडे जे काही पुण्य असेल ते आपण इथं देवासमोर त्याचं भजन गाऊन, दुसरा आपण माणूस काही करू शकत नाही, त्याच्यासाठी देवाचं भजन गाऊन आपण देवाला आळवूया. आणि आपलं थोडं जे काही केलेलं असेल गेल्या जन्मी पूर्वी जन्मी कुठलेही जन्म आपले झालेले असतील त्याच्यात चुकून न कळत आपल्या हातून पाप घडले असले तरी इथं महाराज आपल्याला क्षमा करून मोक्ष पदाला नेतात. आता एक आपल्याला दुसरे एक काम करायचं आहे. संगमावर आंघोळ केल्यावर औदुंबराला प्रदक्षिणा घालू नका, कारण वेळ जाणार आहे. आता हे जे जवान लोक आहेत ते फटाफट येतील, बाकी लेडीज लोकांना प्रदक्षिणा घालीपर्यंत वेळ जाईल आणि मग अष्टतीर्थ होणार नाही. अष्टतीर्थ लांब लांब आहेत. तेव्हा तिथं एक डुबकी मारली की भस्माच्या डोंगरावर यायचं आहे सगळ्यांनी. ध्यानात ठेवा, थोडं चालावं जास्त लागेल, पटापट चालावं लागेल. त्याच्यासाठी भस्माच्या डोंगरावर यायचं आहे. तिथं महाराजांची एक जप सांगितलाय, तो जप करायचा आणि तिथून जी धूम ठोकायची. तिथं 1 मिनिट थांबायचा आणि पापनाशीला जायचं. पापनाशीला आपल्याला एक महत्वाचं बागेची चांगला मार्ग सांगितलेला आहे, तो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. पापनाशीचं आपलं पाप नष्ट झालं की आपण कोटी तीर्थावर जायचं आहे. कोटी तीर्थ जायला आता मला वाटते जागा राहिलेली नाही. मग कोटी तीर्थावर जायचं, हातपाय धुवायचं, अंगावर पाणी उडून घ्यायचं आणि रुद्रपादला जायचं. तिथं मात्र भरपूर आंघोळी करा आणि तिथं आंघोळी करून झाल्यानंतर चक्रेश्वरला जायचंय आणि चक्रेश्वर वरून मन्वंत तीर्थामध्ये आपण नागची आंघोळी करून शंकराला नमस्कार करून मठामध्ये यायचं आहे आणि आपले कपडे बदलून पुन्हा आपण पालखी सोहळ्याला जाऊया. आता दुसरी गोष्ट म्हणजे महाराज प्रगट कुठे झाले, कसे झाले ते मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी तुम्ही सगळेजण ऐकतात आहे, तरी सुद्धा 8 प्रगट झाले. तो प्रगट दिवस मी नाही सांगत कारण त्याला भरपूर वेळ जाईल. त्याच्यासाठी शॉर्टकट मध्ये सांगतो. दरवर्षी तुम्ही ऐकताय आणि यावरती आठवण फक्त करून देतो की महाराज
भिक्षा मागायसाठी गावात यायचे. इथे एक चांगल्या ब्राह्मणाचं घर होतं, त्या ब्राह्मणाच्या घरीच जायचं, दुसऱ्या कुणाकडेही जायचं नाही. त्या ब्राह्मणाने दिलेली भिक्षा घेऊन ते निघून जायचं. ज्यावेळी महाराज मठामध्ये आले, तिथे प्रगट झाले, तेव्हा नित्य नियमाने ते संगमावर जायचे. आता महाराजांचा नियम आहे, काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, निर्मळ नदी तृंगा जलप्राशी, निद्रा माहुर देशी ऐसा येती. तर अशा प्रकारे महाराजांचा नियम आहे, काशीला स्नान करायचे. तर अशा प्रकारे नियम करून या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला भिक्षा मागायला आणि माहूर गडावर झोपायला, असं महाराजांचा नित्य नियमाचा काळ आहे. तर अशा प्रकारे महाराज ज्यावेळी संगमावर जातात त्यावेळी इथं 5-10 मिनिटं बसतात. इथे एक शेतकरी होता, आता ही जागा विकली गेलेली आहे. इथं शेतकरी होता, त्याला बरोबर माहिती पडायचं. तो शेतातून यायचा, महाराजांना नमस्कार करायचा आणि आपल्या शेतात निघून जायचं. महाराज संगमावर जायचं. ज्यावेळी संगमावरून तिकडून निघाले की महाराज पुन्हा इथं यायचं. त्यावेळी तो शेतकरी यायचा आणि महाराजांना नमस्कार करून आपल्या शेताला निघून जायचा. महाराज मठामध्ये जायचं. बरीच वर्ष असे त्याचा कार्यक्रम झाला आणि त्या नमस्काराने त्याचं एवढं पुण्य वाढलं की एक दिवस महाराज आले आणि तो नमस्कारायला आला. नमस्कार करता करता महाराज म्हणाले, काय रे, रोज रोज मला नमस्कार का करतोस? महाराज बोले, माझं शेत आहे, मी दुसऱ्याचं करायला घेतो, मक्त्याने घेतो, तर माझी पोरं 12 महिने खाऊ शकत नाही, कारण एवढं काय मला पिकवता येत नाही. आणि पिकवलेलं जवळजवळ तो मालकच घेतो आणि 4 आठाने देतो, तर मी माझ्या मुलांचा संसार भागवतो. तर माझी इच्छा अशी आहे की खूप पीक यावं आणि सगळ्यांना देऊन मी माझ्या घरी मुलाबाळांना 12 महिने सुखाने खातील, असं माझी इच्छा आहे. म्हणजे असं ना, हा काय पेरलंस ते त्यांना सांगितलं, भात पेरलंय किंवा आपल्याकडून नाचणी गेले, अशा प्रकारे त्यांना सांगितलं. मला असं, चल बघूया. तेव्हा महाराजांचा इथं श्लोक आहे, यावे स्वामी शेतापाशी, पहावे अमृत दृष्टीशी, सकळांतू प्रतिपाळीशी, शूद्र म्हणून उपेक्षावे. मी खालच्या जातीचा आहे, तेव्हा मोठ्या मोठ्या लोकांचं तू पुण्य करतो आणि माझ्यासारख्या गरीब बाळाजवळ कृपा केली तर माझी पोरं बाळ सुखाने खाऊ शकतील. बरं ठीक आहे, चल बघूया, दाखव. त्याने दाखवायला नेलं शेताला. चांगलं मस्त पैकी आलेलं शेत. बोला, मी सांगतो तसं करशील? बोला, हा, तुम्ही सांगाल ती आज्ञा. बोला, मी संगमावरून यायच्या अगोदर तुझं हे शेत कापून टाक. काय म्हणाले? मी संगमावरून यायच्या अगोदर हे तुझं शेत कापून टाक. बोला, ठीक आहे, जशी आपली आज्ञा. लगेच तो गावामध्ये गेला आणि ज्याचं मक्त्याने शेत घेतलं होतं त्याला सांगितलं, बाबा रे, दरवर्षीपेक्षा तुला मी मक्ता देईन आणि जर माझं पिकलं तर माझा जो बैलाची जोडी आहे तो तुझ्या दारात आणून बांधीन. 4-5 माणसं घेतली आणि शेतामध्ये ते कापायला लागली. आता त्याची बायकोला ज्यावेळी कळालं की हा, याचं काय डोकं फिरली की काय, अरे चांगलं जोमानं आलेलं पीक आता कुठे 4 दाणे आपल्या हातात येतील, याला कापून टाकल्यावर काय होईल आपलं. तो कापायला सुरुवात केली. बायको पोरं धावत आली, त्याला सांगितलं. त्या बायका पोरानं दगडाने तिखाने मारलं आणि चालू केलं. म्हणजे चालू पडा बाबा, तुमचं काही काम नाही इथं. बरं, ताबडतोब ते शेत कापून टाकलं आणि सगळे लोक ते कापणारे गेले. बायका पोरं पळाली तिथून आणि थोड्या टायमाने महाराज तिथे आले. महाराज आल्यावर म्हणाले, नमस्कार केला. बोले, काय केलं? बोला, कापून टाकलं. अरे, मी मस्करी केली, ते म्हटलं मला काय माहित नाही, तुमची आज्ञा मी पाळली. बोला, ठीक आहे, चल, काही काळजी करू नको. महाराज निघून गेले आणि 8 दिवसांत असा पाऊस पडला की सगळ्यांची पिकं नासली आणि ह्याचा पीक मात्र जोराने मजेशीर आला. असं धान्य पिकलं, आता बारकाईने नाही सांगत, असं धान्य पिकलं की ढीकच्या ढीक लागली. त्या माणसाचं शेत बघायसाठी आजूबाजूच्या गावातली सगळी माणसं आली. सगळ्यांना त्यानं भाताचं काय जे केलं होतं त्याचं दान देत देत त्या सावकाराच्या घरी गेला. सावकाराला डबल दिलं. मला डबल तुझं धान्य नको. मी काय सांगितलंय, माझा मक्ता दिला तू बस झाला. आणि मग तो धान्य सगळ्यांना वाटत आपल्या घरी गेला आणि सुखाने त्याने शेवटपर्यंत. त्यावेळी त्याची बायको म्हणाली,
ताबडतोब आरतीने घेते, आपण महाराजांची आरती करूया म्हणून संगमावर गेले आणि महाराजांची आरती केली. महाराजांनी आशीर्वाद दिला की अखंड महाराजांचा आशीर्वाद म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ईश्वर तुमच्या घरी पाणी भरील, जा सुखाने राज्य कर. तो निघून गेला आणि दरवर्षाप्रमाणे हे शेत पिकायला लागलं आणि ते शेत आता मला वाटते विकलं गेलेलं आहे. ही जागा विकलं गेलेलं आहे. इथं मंदिर तयार झालेलं आहे. आता हा झाला गाणगापूरचा इतिहास. तर अशा प्रकारे महाराज काशीला त्रिवेणी संगमावर आंघोळ करायला जायचे. त्या संगमाच्या काठाला एक धोबी होता. तो नित्य नियमाने सगळ्यांचे कपडे आणायचा ना तिथे धुवत बसायचा. पण नदी दुथडी भरलेली, भरपूर पाण्याने एकदम भरलेली, आणि हा तपस्वी त्या नदीच्या मध्यभागी उभा राहून आंघोळ करत असायचा. त्याचं लक्ष गेलं, अरे पाण्याच्या मध्यभागी जाऊन हा माणूस आंघोळ करतो म्हणजे कोण असावा, कोणतरी साधू संत असावा. तो नित्य नियमन त्याला नमस्कार करायचो. रोज आले की नमस्कार करायचा. असं नमस्कार करता करता बरीच वर्ष निघून गेली. एक दिवस काय झाले, या गरम्याचे दिवस होते, म्हणजे उन्हाळा होता कडक, आणि त्या उन्हाळ्यामध्ये माहिती आहे तुम्हाला माणूस कासावीस होतो. तो कासावीस झालेला राजा आपल्या बायको मुलांसह नदीमध्ये आंघोळ करीत मोठ्या थाटामाटाने चालले होते. दोन्ही बाजूला सैन्य, हत्ती, घोडे. राजा म्हटल्यानंतर त्याचं वैभव किती असेल. अशा प्रकारे वाजत गाजत त्या बायका त्यांच्यावर पाणी ओढवायच्या. तो राजा, प्रधान, जे मोठे मोठे लोक त्यांच्यावर पाणी उडवायचं. असं मजेशीर हसत खेळत आंघोळ करत चालले होते. योगायोग असा आला, महाराजांचा आंघोळी करायचा टाइम आला आणि महाराज तिथे आंघोळ करायला गेले. आता ते महाराज गेल्यानंतर ते परत आले. त्यावेळी हा नमस्कार करता करता त्याचं लक्ष कुठे गेला, या राजाचे. आणि त्याच्या मनात असा विचार आला, अरे कुठल्या देवाची याने पूजा केली होती, एवढा मोठा राजाचा वैभव, आणि काय थाट आहे. त्याला आपल्यासारख्याला नदीमध्ये राहून सुद्धा आंघोळ करता येत नाही, आणि हा राजाचं बघा लव्या जमासह त्याचं चाललेलं आहे. आणि नमस्कार करता करता नमस्कार केला, पण त्याच्या मनात काय होतं, त्या राजा त्याच्या मनात भरला. म्हणजे काय रे धोब्या, तो जागा झाला, भानावर आला. बोले महाराज क्षमा करा, या राजाचं वैभव बघून मी जरा माझा नमस्कार जरा चुकला. बोले नित्य नियमासारखे नमस्कार केलाच नाही. बोले हो माझी चुकी झाली महाराज, मला माफ करा. या राजाचं सगळं बघून मी विसरून गेलो. बोले ठीक आहे, तुझ्या काय मनात आहे. बोले काही नाही माझ्या मनात, त्या राजाचे फक्त वैभव बघत होतं. बोले तुझ्या मनात इच्छा झाली ना, आपण बी राजा झालो असतो तर आपण अगदी मजा केली असती. बोले महाराज विचार आला, हे मनुष्य आहे, त्या विचारामुळं सगळं कसं मन चंचल झालं. तर म्हणेल तू तुझा नमस्कार मला पोचला, तू या राजाच्या पोटी जन्माला ये. बोले महाराज या अवस्थेत. बोले नाही, बालपणापासून तू या राजाच्या पोटी जन्माला ये. बोले महाराज एक विनंती आहे तुम्हाला. बोले कुठली. माझा अंतकाळ येईल त्यावेळी तुमचं दर्शन झालं पाहिजे. बघा देवाला कशी त्याने बांधून घेतली की ज्यावेळी माझा शेवटचा टाइम येईल त्यावेळी तुमचं दर्शन घडलं पाहिजे. त्याला तथा असतो. महाराज निघून गेले आणि थोड्या वेळाने तो धोबी मरण पावला. आणि राजाची मुख्य राणी होती, तिच्या पोटी तो जन्माला आला. आता रात थाट म्हणजे तुम्हाला माहित आहे, राजाच्या घरी जन्माला आल्यावर त्या मुलाचा केवढा मोठा थाटमाट केला. आनंदी आनंद झाला. सगळं राज्य वैभव सगळं त्याने सजवलं, बारसा केला, सगळं काय केलं. नातेवाईक सगळे म्हणजे जिथच्या तिथं झालं. आणि अशा प्रकारे तो लहानाचा मोठा झाला. पुढे राजा म्हातारा झाला आणि मग तो राजावर बसला. राजगादीवर बसला खरा, पण तो होता कोण, हिंदू. त्याचं लक्ष दैवतांकडे होता. तेव्हा तो मुसलमान लोकांच्या मस्जिदीमध्ये द्यायचा, पण हिंदूंना जास्त मानायचा. हिंदूंची पूजा अर्चे जे ब्राह्मण यायचे त्यांना सांगायचं तुम्ही माझ्या नावाची पूजा करा. सगळे लोक विचार करायला लागला, त्याला आपल्या धर्माचा करत नाही आणि हिंदूला ब्राह्मणांना दान देतो, सगळं काय ब्राह्मणांचं करतो. मग महाराज त्यांनी समजावलं, महाराज आपण असं नाही करायचं. आपला धर्म कुठला, मुसलमानांचा. आपण अल्लाला मानला बोलायला आता येत नाही. तर
अल्ला अल्ला आपण करत राहायचं ना. तुम्ही हिंदूंना बी दान देता, त्यांची देवळं बांधता, काय काय करता, हे बरं दिसत नाही. बरं ठीक आहे, मी नाही आता करणार. आणि असं करता करता त्याच्या मांडीवर एक फोड आला. तो फोड मोठा 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 एवढा मोठा फोड झाला. आता राजाचं म्हटल्यानंतर राजवैद्य किती असतात, भरपूर. देश देशातून सगळे राजवैद्य आले, औषध लावून लावून कंटाळले. पण शेवट्याला राजाला चैन नाही पडत. आता करू काय, मी राजा असून औषध करू कोणी शकला नाही. मग त्याने हिंदूंच्या एका ब्राह्मणाला विचारलं, बाबा रे, तुमच्याकडे जर अशी अशी जर गोष्ट झाली तर तुम्ही काय करता? तर त्या ब्राह्मणाने सांगितलं की आम्ही पापनाशी तीर्थ आहे, त्या पापनाशी तीर्थावर आंघोळ करायची, म्हणजे आपलं पाप धुवून साफ होतं. म्हटलं ठीक आहे, पण महाराज तुम्ही नाही येऊ शकत. बोले का? कारण तुम्ही कोण आहोत? मुसलमान आहोत. आणि तुम्ही जर तिथं त्या पाण्याला स्पर्श केला तर आमची जात पाण्याला शिवणार नाही. मग काय करू रे? बोला तुम्ही सहज गतीने या, कारण राजा आला म्हणजे त्याची प्रजा येणारच ना, सैन्य आणि ते हत्ती घोडे काय काय येणार. मग राजाने असं ठरवलं की आपण जरा फेरी मारायला जाऊया. सगळ्या सैन्यासह तिथे आले पापनाशीला. पण दूर असे त्यांना सैन्य बाजूला ठेवलं आणि त्या ब्राह्मणाला घेऊन तो राजा एकटा त्या कुंडामध्ये आंघोळ करायसाठी आला. कपडे काढून आंघोळी केली, ते बाहेर पडले तर बाहेर बघतो तो एक संन्यासी उभा आहे. त्यानं नमस्कार केला त्या संन्यासाला. म्हणाले, महाराज, माझ्या मांडीवर एक फोड झालाय. मी राजा असून राजवैद्य सगळे काही करू शकले नाही. माझा हा फोड कसा नाहीसा होईल? बोला मी सांगतो तसं करशील? बोला हो, तुम्ही सांगाल ते आज्ञा. बोले गाणगापूरला जा, तिथे एक साधू आहे, त्या साधूचं दर्शन घे, म्हणजे तुझी व्याधी सगळी निघून जाईल. बोले ठीक आहे. आता तिथं सुद्धा जाणं कठीणच आहे, ते बी हिंदूंचं आहे. हा गाणगापूर हिंदूंचा आहे. तिथं कुठं आला तर सगळी गडबड होईल, कारण त्याचं खाण्यापिण्याची सगळी वेगळीच प्रथा आहे. तेव्हा मला ठीक आहे. त्या ब्राह्मणाला त्यानं सांगितलं तू गुपचूप जा आणि मी तुझ्या पाठीमागून येतो. सैन्याला तिथं थांबवलं. राजा पालखीत बसला. ठराविक हिंदू ब्राह्मणाला घेतली. पालखीत बसून तो चालू पडला. आता चालू पडल्यानंतर तो या गाणगापूरच्या मस्जिद आपल्या मठात आला. त्या गाणगापूरच्या मठात आला आणि चौकशी करायला लागला. अरे वो इधर बुवा आहे, वो किधर गया? बोले हो. तर सगळेजण घाबरले. आता सांगावं की नाही सांगावं? आता तो दम द्यायला लागला. सांगता की नाही कुठे तो साधू? बोले संगमावर आहे. असं संगम कुठे आहे? बोला इकडून सरळ जा, म्हणजे संगमावर जाईल. आता त्या राजाने ती जी डोली होती ती तिथंच ठेवली. बोला आता ही डोलीमध्ये गेलो ते सगळेजण येतील, म्हणून त्या माणसाने सांगितलं तुम्ही विश्रांती घ्या, मी जरा इकडे फेरफटका मारतो. आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं तो पुढे चल, मी तुझ्या पाठीमागून येतो. आणि तो राजा चालत 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 त्या ब्राह्मणाच्या पाठून गेला. आणि जवळ संगमाच्या गेल्यावर त्याला मंत्रघोषाने नुसते देवाची काय पूजा चालली होती यानं पाहिलं. त्याला खात्री पटली की इथं काहीतरी आपला दुःख आहे ते नष्ट होईल. म्हणून त्यानं साष्टांग जो आडवा पडला, तो साष्टांग त्याचा नमस्कार झाला. आणि मग पुढे जाऊन महाराज म्हणतात, काय रे धोब्या, अरे इकडे यायचं काय तुझं कारण आहे? धोबी म्हटल्याबरोबर त्याला पूर्वजन्माची आठवण झाली. आणि महाराज बोले मला दूर करू नका हो, मी लय भोगलेलं आहे. बोले ठीक आहे ठीक आहे, बघू ते काय झालंय, ते कशासाठी आला? बोले मांडीवर माझे एक फोड आहे, तो फोडाला किती औषधं केली पण तो बरा होई नाही. बोले दाखव बघा कुठे फोड येतो. त्याने मांडी काढून दाखवली, तो फोड कुठे आहे? त्यांच्या दर्शनाला तो फोड नाहीसा झाला. तेव्हा त्याला खात्री पटली. त्याला साष्टांग नमस्कार केला. आणि महाराज बोलले तुमच्या आशीर्वादाने मी राजा झालो, नाहीतर माझी काय या धोब्याची ऐपत होती. बोला ठीक आहे, मग आता तुझं विनंती केली महाराजांना की तुम्ही माझ्या राज्यामध्ये येऊन माझं राजवैभव पाहावं, म्हणजे मी आपला मुक्त व्हायला तयार आहे. महाराज म्हणाले तुझ्या राज्यामध्ये मी कसा येऊ? बोले काय पण करा, पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हा आता महाराजांनी सांगितले तू पुढे चल, आम्ही पाठीमागून येतो. आणि महाराज एक दोन निवड ब्राह्मणांना घेऊन त्या राजाकडे गेला. त्या राजाने अशी सजावट केली की सगळी माणसं बघून चकित झाली.
की कोण येणार आहे एवढा. बोले एक साधूसाठी किंवा एक गोसाव्यासाठी एवढी जय्यत तयारी केली. म्हणून राजाने सगळ्या त्या स्त्रिया, फुलं, हळदी कुंकू सगळ्या उजळायला सुरुवात केली. महाराज त्या राजगादीवर गेले. त्याचं सगळं वैभव वैविध्य बायका, स्त्रियांना, मुलांना आशीर्वाद दिलं आणि लगेच म्हणाले की आता आपण अवतार समाप्त करायला हरकत नाही. कारण आता ह्या मुसलमानांना जर भक्ती समजली तर सगळे मुसलमान कुठे येतील. मम्मीकडे आहे.